आज आपण मुलांना काहीतरी थोडंसं वेगळं खायला घालूया. तर आज बनवलेलं आहे मिक्स पिठापासून बनवलेली तिखट पापडी. आता ही फक्त पापडीच नाही, तर यामध्ये हलकासा तिखटपणा आहे, खमंग खुसखुशीतपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आवडतील असे अट्रॅक्टिव्ह शेप्स आजच्या रेसिपीमध्ये आहेत. त्यामुळे मुलं जाम खुश होणार आहे. शिवाय मम्मीच पण खुश होणार आहे, कारण मुलं असंही भाकरी खायला बघत नाहीत. त्यामुळे आपण वेगळ्या मार्गाने मुलांना ही सगळी पिठं जी आहेत ती खायला घालणार आहोत. तर तुम्हाला मी सांगते, सोवीज यांचं हे मिलेटिक्सचं प्रीमिक्स आहे, ज्यामध्ये यांनी 9 प्रकारची धान्य वापरलेली आहेत. ज्यात आहे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, उडीद डाळ, चना डाळ, मेथी, मूग आणि मका अशी 9 धान्य वापरून बनवलेलं हे प्रीमिक्स मुलांसाठी तर खूपच हेल्दी आहे आणि यापासून बनवलेला पदार्थ तर खूपच चटपटीत चवीचा झालेला आहे. शिवाय छान असे शेप्स दिलेले आहेत, त्यामुळे रेसिपी पटकन बघून घ्या. तर एक मसाला तयार करूया. त्यासाठी लसणाच्या पाकळ्या 7-8, अर्धा इंच आलं, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, मुलांना तिखट ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण घ्यायचं. पाणी न घालता मिक्सरमधून याला असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. मसाला तयार झाला. दुसरीकडे एका परातीमध्ये सोवीजचं मिलेटिक्स प्रीमिक्स अर्धा किलो काढून घेतलेला आहे. चमचाभर ओवा हातावर क्रश करून घालायचा. 1 चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर 5 मिनिट तरी तेल जे आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे छान खुसखुशीतपणा येतो. आता यामध्ये अर्धी वाटी सफेद तीळ, 1 वाटीभर भिजलेली डाळ, मी मिक्स डाळ घेतलेली आहे, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तुम्ही एखादी कुठली सिंगल डाळ घेतली तरी चालेल. तयार केलेलं वाटण घालून छान मिक्स करायचं आणि मग कडकडीत गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं. थोडंसं घट्टसर मळायचं. 10 मिनिट पीठ रेस्टिंगला ठेवायचं आणि 10 मिनिटानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा, सुकं पीठ लावायचं आणि आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे ही पोळी लाटून घ्यायची. आता तयार पोळीवर फोकने ना टोचे करून घ्यायचे, म्हणजे पुऱ्या फुगणार नाहीत. तर सगळीकडे टोचे करून झाल्यानंतर आता हे माझ्याकडे कटर्स आहेत वेगवेगळ्या आकाराचे. या कटर्सने मी हे छान शेप्स करून घेणार आहे. यावर फुलाचा शेप झालेला आहे, स्टारचा शेप झालेला आहे, सर्कल झालेला आहे, हार्ट शेप झालेला आहे. थोडंसं मुलांना ॲट्रॅक्टिव्ह वाटतात हे असे शेप्स, त्यामुळे हे कटर असतील तर त्याचा उपयोग करा किंवा छोट्या वाटीने तुम्ही कट करून घेतले तरी चालतील. सगळ्या पुऱ्या कट करून झाल्यानंतर स्लो टू मीडियम गॅसवर छान अशा खमंग तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगावर. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि मुलांच्या आवडीची आहे, हेल्दी आहे. आपल्या ज्वारी बाजरीच्या पिठाच्या असल्यामुळे खूप पुऱ्या खाल्ल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही. खायला एकदम खमंग खुसखुशीत लागतात. नक्की करून बघा. रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.